अध्यक्ष महोदय, आपल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, 6 मिनिटे माझा जो प्रश्न मी एकदाच विचारतोय, परत काय उभं राहणार नाही. पार तापी नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प रद्द करून घेतल्यामुळं नारपार खोऱ्यातील शिल्लक 4.67 TMC आणि LI3 LI4 चे जे काही 2-3 TMC पाणी असेल ते आणि नार गिरणा नदी जोड प्रकल्पाला लागणार नाही असे उरलेले असं सर्व पाणी एकत्रित करून पार गोदावरी हा एकात्मिक नदी जोड प्रकल्प राबवले जाणार आहे का? याचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय, हे सगळं पाणी शेवटी जे आहे दिंडोरी, चांदवड, नांदगाव, येवला एवढं सगळं करून पुढे वैजापूर आणि गंगापूर पर्यंत जाणारे मराठवाड्याला, म्हणजे आपल्याला पाणी जे मराठवाड्यात न्यायचं आहे त्यासाठी असलेला जो बोगदा जो आहे हा 11 किलोमीटरचा तयार आहे. 160 किलोमीटरचा कालवा तयार आहे, त्याला कॉन्क्रिटायझेशन पण झालेलं आहे. त्यामुळे सगळं पाणी आपल्याला मराठवाड्यात नेता येईल आणि म्हणून या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याची जबाबदारी कोणावर सोपवली आहे? DPR SLTAC ला कधी सादर होईल आणि पायरपाडा आणि गुकुळ प्रवाह वळण योजनाचे पाणी पुणेगाव धरणात आणले जाणार आहे काय? अध्यक्ष महोदय, सन्माननीय